तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे आरबीआयने सुरू केलेली एकात्मिक लोकपाल योजना। कारण अगोदर वेगवेगळे लोकपाल होते, आता इंटिग्रेटेड ऑम्बुड्समन स्कीम त्यांनी आणलेली आहे। तर ही जी इंटिग्रेटेड ऑम्बुड्समन स्कीम आहे ती 12 नोव्हेंबर 2021 रोजी ज्या आधीच्या 3 वेगवेगळ्या लोकपाल योजना होत्या, जी 2006 मध्ये बँकिंग लोकपाल योजना बँकिंग सेक्टरसाठी वेगळी सुरू केली होती, शेड्यूल कमर्शियल बँक आणि प्रायव्हेट बँकांसाठी। तर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांसाठी वेगळी लोकपाल योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि डिजिटल व्यवहारांसाठीची लोकपाल योजना 2019 मध्ये वेगळी सुरू केली होती। तर या तिन्ही योजनांचं एकत्रीकरण करून आता 2021 मध्ये एकच इंटिग्रेटेड ऑम्बुड्समन स्कीम त्यांनी आणलेली आहे। तर ही जी मोदी गव्हर्नमेंट आहे त्यांनी काय केलं होतं, एक राष्ट्र एक लोकपाल, वन नेशन वन ऑम्बुड्समन ही संकल्पना त्यांनी स्वीकारलेली आहे। तर या संकल्पनेला धरूनच त्यांनी काय केलेलं आहे, आरबीआय मध्ये इंटिग्रेटेड ऑम्बुड्समन स्कीम आणलेली आहे। राईट। तर आता याचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे, नियमनामधील ज्या संस्था आहेत, मग त्याच्यामध्ये बँकिंग म्हणजे बँकिंग सगळ्या बँका असतील, नंतर नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा डिजिटल व्यवहारांसाठी एकच ऑम्बुड्समन आता त्यांनी नेमलेला आहे। आणि त्याच ऑम्बुड्समन कडे सगळ्या ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी जलद, कमी खर्चिक आणि प्रभावी पर्यायी तक्रार निवारण यंत्रणा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि सगळ्या बँकांवरती पण त्यांनी आता निर्बंध लादलेले आहेत की त्यांना पण एक इंटिग्रेटेड ऑम्बुड्समन बसवायचा आहे, जो काय करेल, सगळ्या ग्राहकांच्या तक्रार निवारण करेल आणि नंतर ते तक्रारी नंतर या आरबीआयच्या इंटिग्रेटेड ऑम्बुड्समन कडे तो पाठवण्यात येतील। तरी नक्की लक्षात ठेवा, याच्यावरती एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे आणि तुम्ही डेली 7 PM ला आपलं लेक्चर असतं, लाईव्ह लेक्चर असतं, त्या लेक्चर मध्ये पण येत जा, जिथं आपण पूर्णपणे रिव्हिजन करून घेतो इकॉनॉमिक्सची एकदम साध्या आणि सोप्या भाषेत। आणि हा माझा नंबर आहे, याच्यावरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करतो, किंवा कुठलाही कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। सो धन्यवाद।